पंचांना लाथ घातली. शिवराज राक्षेनं सांगितलं टोकाचं पाऊल उचलण्याचं कारण. अहिल्यानगरमध्ये रविवारीच 2 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र केसरी स्पर्धेची उपांत्य आणि अंतिम फेरी पार पडली. या स्पर्धेत पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने यंदाचा महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकला. उपांत्य फेरीत पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यात सामना रंगला. मात्र अवघ्या 40 सेकंदात पंचांनी पृथ्वीराज मोहोळला विजयी घोषित केले. या निर्णयावर शिवराज राक्षेने आक्षेप घेत पंचांशी वाद घातला. त्याच्या संतापाचा अतिरेक इतका वाढला की त्याने एका पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर कुस्तीगीर परिषदेकडून कडक कारवाई करण्यात आली आहे. परिणामी शिवराज राक्षे याला 3 वर्षासाठी निलंबित करण्यात आलं आहे. या निर्णयावर शिवराज राक्षेने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिवराज राक्षे माध्यमांशी बोलताना म्हणाला की गेली 15 वर्षे मी कुस्ती खेळतोय. मल्लाचे दोन्ही खांदे टेकले नसताना पंचांनी कुस्ती झाली असा निर्णय दिला. त्यावर आम्ही अपील केले असता आमची मागणी फेटाळून लावली. तसेच अपील करत असताना खालून मला शिवीगाळ झाली. त्यामुळे मला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं. कुस्तीत हारजीत होत असते. प्रतिस्पर्ध्याचे 10 सेकंद दोन्ही खांदे टेकवावे लागतात, तेव्हा ती कुस्ती दिली जाते. माझा एकच खांदा टेकलेला होता, दुसरा टेकला देखील नव्हता. तसेच काल पंचांनी त्यांची चूक मान्य केली आहे. बहुसंख्य खेळाडू हे गरीब घरातून आलेले असतात. त्यांची वर्षभराची मेहनत असते. हे पंचांना दिसत नाही का? काल मान्य केलेली चूक पंचांनी आधीच का मान्य केली नाही? जशी माझ्यावर 3 वर्षाची बंदी घालून माझ्यावर कारवाई झाली, तशीच पंचांवर देखील कारवाई व्हावी. दाद मागायला गेल्यावर मला खालून शिवीगाळ झाली, म्हणून मला हे टोकाचे पाऊल उचलावे लागले. या निर्णयाविरोधात आम्ही कोर्टात धाव घेणार आहोत. तर शिवराज राक्षे हा मूळचा नांदेडचा आहे. त्याने डबल महाराष्ट्र केसरी होण्याचा बहुमान मिळवला आहे. जानेवारी 2023 मध्ये पुण्यामध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महेंद्र गायकवाड विरुद्ध शिवराज राक्षे यांच्यात लढत झाली होती. या चुरशीच्या लढतीत शिवराज राक्षेने बाजी मारत महाराष्ट्र केसरीवर पहिल्यांदा नाव कोरले होते. त्यानंतर नोव्हेंबर 2023 मध्ये त्याने पुन्हा महाराष्ट्र केसरीची गदा उंचावली. या मोठ्या विजयानंतर शिवराज राक्षेला महाराष्ट्र सरकारने क्रीडा अधिकारी म्हणून शासकीय नोकरीही दिली होती.